ओके. हॅलो गाईज. नमस्कार मंडळी. येस, तर तू बोल. ओके, तर संडेला आहे आमची फर्स्ट मॅरेथॉन टुगेदर. कारण संकेत तर नेहमी मॅरेथॉन करत असतो आणि दिस इज माय फर्स्ट मॅरेथॉन. फर्स्ट टाइम निकिता इज जॉईनिंग. ओके, तर आय एम रिअली एक्सायटेड इवन दो आय एम नॉट फिलिंग वेल, बट आय एम रिअली एक्सायटेड फॉर माय फर्स्ट मॅरेथॉन. ते किती किलोमीटर असेल आणि कशी असेल मॅरेथॉन, माझी कशी मॅरेथॉन मी कम्प्लीट करेल हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. करेल की नाही? नो, आय विल. आय नो. तर आज आम्ही जातोय त्याची रेस किट कलेक्ट करायला. येस, तर तर आम्ही आता निघालोय. सनटेक सिटीला जायचंय, तर इथून आय थिंक अराउंड 1 hourची जर्नी आहे. दूर आहे, बट आजचाच दिवस आहे कलेक्ट करायला. तर मग आज आम्ही निघालोय आता. आणि या ब्लॉग थ्रू लाईक स्टार्टिंग फ्रॉम रेस किट कलेक्शन आणि द मॅरेथॉनच्या डेला जे काही शूट करता येईल आम्हाला, ते सगळं या ब्लॉगमधून आम्ही तुम्हाला दाखवू. आणि निकिता पण तिचं फर्स्ट रन चा एक्सपिरियन्स शेअर करेल या ब्लॉगमधून. तर या, दॅट्स इट आय थिंक. सो चला, बाय. स्टे ट्यून विथ अस. बाय बाय. आउटफिट ऑफ द डे. याच्यातलं अर्ध सामान माझंच आहे गाईज. शर्ट माझा, बॅग माझी, बायको पण तुझीच. बायको पण माझीच. हे जवळ आहे हा एक्झिट. येस. अशिल भाई के. तर आम्ही आता निघालोय घरातून. हो, थँक्यू. 7 वाजलेत. आज आम्ही दुसऱ्या एक्झिटने बाहेर. येस, सॉरी. बोल भाई, बोल. तुलाच तर बोलायचं राहते. नाही, मला कधीच बोलायचं नसतं काहीच, आणि माझ्या नवऱ्याने म्हटल्याशिवाय मी काहीच बोलत नाही. मी फक्त हे तर कोणीच विश्वास ठेवणार नाही याच्यावर. ठीक आहे. नाही, मी फक्त संकेतने म्हटलं तरच बोलतोय, नाही तर मग मी शांत असते. एरवी तुम्ही व्लॉगमध्ये बघू शकता. तुला चष्मा लागला का? हां, अच्छा. मला जरा बरं नाही आहे, तर मग माझा फेस आहे ना असं जरा असं उतरलं आहे. तर मग मी त्याला असं अपलिफ्ट करायला चष्मा लावला आहे. अच्छा. तर आज आम्ही चाललोय पायी, बिकॉज बस खूप लेट होती. तर इथून जवळच बस स्टॉप आहे आणि आम्हाला डायरेक्ट बस आहे. हां, डायरेक्ट बस आहे. तर आम्ही विचार केला की इथून बस, मग मेट्रो, अँड देन अगेन मेट्रो. तर त्याच्यापेक्षा थोडंसं वॉक करत जाऊ आणि डायरेक्ट बस भेटेल. आणि संकेतला मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करायला आवडतं आणि मला बसमध्ये, कारण मला असं खूप छान वाटतं बसमधून सगळं सिंगापूर बघायचं. सो येस, ठीक आहे. मग एक दिवस नाही का अशी लॉंग रूटची बस असेल ना, त्या सकाळी बसून देतो तुला, दिवसभर पाहत राहू. हां, चालेल. मला मज्जा येते बघायला. तर बस आली, आता आम्ही निघतोय. हॅलो. तर आम्ही पोहोचलोय आता बसने अराउंड 30 minutes. येस. ओके, तर आता इथे पोहोचलोय अँड वी आर लुकिंग फॉर द ॲड्रेस. जवळच आहे बस स्टॉपच्या. तर तिथे जाऊन आम्ही आता रेस किट कलेक्ट करतो पटकन. हां, मॅकफर्सन MRT. आपण MRTने पण येऊ शकलो असतो, बट खूप वेळा आपल्याला चेंज करायला लागलं असतं. सो आणि मला MRTने यायला नाही आवडत. हिला बोर होतं, हिला बाहेर बसमधून बघायचं राहते. येस. है ना? बघ किती छान डेकोरेशन केलंय. कशाचं असेल हे? चायनीज काहीतरी फेस्टिवल असेल. अच्छा. मधून दाखव. गणपती वाईब्स येतात मला. गणपती आहेत आता लवकरच. येस. लॉर्ड बुद्धा असं काहीतरी आहे तिथे समोर टेम्पल, त्याच काहीतरी आहे. ओके. अरे बापरे, एकदम तर क्लोज आहे. तर आम्ही हरवलोय गाईज. इथंच आहे, LTC बिल्डिंग B मध्येच आहे, पण आत कसं जायचं? हां, आम्हाला एंट्रीच सापडत नाहीये. तर शोधूया. दिसतात खूप सारे लोक.
इथून कदाचित असावी. हां लेट्स सी. तर पाहू शकता तुम्ही इथे खूपच मोठी क्यू आहे बेस पॅक कलेक्शनसाठी. तर ऑलरेडी आम्ही वेट करतोय 30 मिनिट्स झाले. अजून 20 मी मिनिट्स वेट तरी करते लागतील. काही संकेत तर मी काय करत होतो? मी एकटी वेट करते. संकेत तर त्याचा एक फ्रेंड भेटला त्याच्यासोबत तो गप्पा मारत होतो गाईस. खूप दिवसानंतर आम्ही भेटलो होती. तर ही वॉज सो बिझी. आणि निकिता एकटी क्यूमध्ये होती. तिने माझ्यासाठी जागा पकडली होती है ना. बट इट्स ओके ना, तुझी पण रेस्किट आपण कलेक्ट करतोय ना, नॉट ओनली मी माई. एकटी का उभी राहू ना, हो की नाही. येस. आणि माझ्या मागे एक मुलगी आहे ती एकदम चपरी. तर गाईज आता आम्हाला भेटलेलं आहे रेस किट आणि भरपूर मिळाले, 2. हां. आधी गाईज एकच भेटायचं मला. आता मी दिसत नाही. अच्छा दिसशील बाई तू. तर आधी तू मॅरिड नव्हता ना. हां तू आता मॅरिड झालाय, मग आता तुला 2 मिळणार. येस. सगळ्याच गोष्टीमध्ये आता इंटू 2. येस. तर आता काय करायचं, जायचं घरी का तुला काय बघूया. खायचंय? मफिन. चालेल मला, काही प्रॉब्लेम ठीक आहे, नाही. बघूया आपण भेटते का. येस. तर आम्ही आता निघालोय घरी जायला बिकॉज ते जवळपास तर काही मॉल नाही आहे. तर आम्ही असं ठरवलं की घरी जाऊनच घरी नाही म्हणजे घरी जायच्या आधी एक स्टॉप घेऊ. तिथे निकिताला मफिन खायलाच लागेल आहे ना. नाही बघा, आता इथे ही वाली लाईन वाया सरंगून. चल भागो. आता आलोय सेरेंगून इंटरचेंज. तरी ते 2 लाईन कनेक्ट होतात त्याच्यामुळे थोडी गर्दी जास्त असते. कारण एकतर काही लोक एक्झिट करतात किंवा काही लोक मग इथून दुसऱ्या लाईनला चेंज करतात. येस. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. येस. तर फायनली आम्ही आता रेडी झालो आहे आणि आता निघतो आम्ही आमच्या फर्स्ट रेस टुगेदर. तर कसं वाटतंय तुला? आय एम फिलिंग एक्सायटेड. नर्वस? नाही. येस. तर आता किती वाजलेत? 4 वाजलेत. आम्ही आता ब्रेकफास्ट वगैरे केला आहे, ओट्स खाल्ले आणि आता निघतो आहे आम्ही. तर इथून 20 मिनिट्सची जर्नी आहे. बाईक कॅबनेच जावं लागेल बिकॉज एवढं सकाळी तर बस भेटणार नाही. तर ईस्ट कोस्ट पार्कला आहे आमची मॅरेथॉन आणि ते सगळं एक्सपिरियन्स आम्ही तुम्हाला शेअर करूच. आणि निकिता पण तिचा फर्स्ट रेसचा एक्सपिरियन्स शेअर करेल. तर मॅरेथॉनचा व्ह्यू खूप सिनिक आहे कारण ती एका बीच साईडला आहे. हां पण तेवढंच चॅलेंजिंग पण असणार आहे कारण खूप ह्युमिडिटी असणार आहे तिकडे. Yes. तर लेट्स सी. बट यू विल डू इट. येस. तर चला निघतो आम्ही आता. थोडंसं उशीरच होतोय. चलो देन बाय बाय. ओके. सर आमची कॅब आली आहे फायनली. गरम होत आहे का निकिता? इथं बेसमेंटमध्ये. चल 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 तिकडे जाऊ. हॅलो गुड मॉर्निंग. लेट्स गो. हॅलो गाईज. तर आम्ही आता पोहोचलो ईस्ट कोस्ट पार्कला. दिसत आहेत क्राऊड दिसतोय भरपूर. तर किती वाजले आता निकिता? आता वाजलेत 4:45.
ओके, हॅलो गाईज. हॅलो, वी आर बॅक. सो वी गॉट अ मेडल. येस, तर आम्ही आमची मॅरेथॉन कंप्लीट केली आहे. मी 21 किलोमीटर आणि निकिताने 5 किलोमीटर्स. फर्स्ट 5 किलोमीटर रन. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. येस. तर कसं वाटते तुला? सो मिक्स फिलिंग आहे. डिफिकल्ट होतं, बट माझ्या डोळ्यासमोर फक्त एकच गोल होता, मेडल घ्यायचं. आणि मी असं लोकांना बघत होती रस्त्यात की पळतायत, मग असं मी माझी एक स्ट्रॅटेजी आखलेली. प्रो रनर गायज, प्रो रनर. इथे असं जस्ट किडिंग. बीच साईडला रन करायचं थोडं डिफिकल्ट राहतं बिकॉज ऑफ ह्युमिडिटी आणि खूप सारं असं विंड. मग मी एक स्ट्रॅटेजी आखलेली की सुरुवातीला असं एनर्जी फुल राहते. मग मी विचार केला की एरवी मी जेव्हा प्रॅक्टिस करत होते, म्हणजे मी 2-3 वेळेस आमच्या इकडे स्टेडियमला जाऊन प्रॅक्टिस केलेलं, तेव्हा मी 50 मिनिट्स लावायची, 55 मिनिट्स. तर मी काय करायची, पहिले मी हळूहळू करायची, स्लो. मग मी आज काय केलेलं की मी आज सुरुवातीलाच ऑलमोस्ट 7 मिनिट्समध्ये 1 किलोमीटर कंप्लीट केलं. हां, तर मग त्याच्यामुळे माझा थोडा टाईम मॅनेज झाला. आणि मग मध्ये मला थोडा टाईम मिळाला, जेव्हा मी असं एकदम ड्रेन झालेले, तेव्हा मग थोडं पॉज घेऊन मग मी परत केलं. बट मस्त एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे जे लोक मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे की मला ते इमॅजिन पण नाही करू शकत की मी 5 किलोमीटर्स कंप्लीट केले विदिन 40-45 मिनिट्समध्ये. सो खरंच म्हणजे असं अचिव्हमेंट वाटते एक. आणि बिकॉज मी थ्रू आउट म्हणजे बिफोर मॅरेज, इवन बिफोर कमिंग टू सिंगापूर, मी एकदम नॉन स्पोर्ट्स पर्सन, म्हणजे निवांत. मी कधीच कुठल्या स्पोर्ट्समध्ये नाही गेले. कॉलेज टाईममध्ये फक्त मी एका स्पोर्ट्समध्ये, ती पण माझी जवळची मैत्रीण स्पोर्ट्स कोऑर्डिनेटर होती, सो मी तिच्यासाठी म्हणून जायचे. आणि ते पण व्हॉलीबॉलमध्ये एकदम बॉल मी स्वतःचं असं एकदम तोंडावर लावून घेतलेलं. मग तेव्हापासून बंद नाही, त्याच्यानंतर एक कुठला तरी एक स्पोर्ट्स होता, त्यात मी आणि एक माझी मैत्रिणी आमच्या दोघींना बाहेर काढलेलं, कारण आम्ही आमचाच बॉल बाहेर टाकला होता. तर मी हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मी अजिबात स्पोर्ट्स पर्सन नाही आहे. बट इकडे आल्यानंतर असं इथली लाईफस्टाईल तशी आहे सिंगापूरची की हां, म्हणजे ॲडप्ट झाल्यावर असं छान वाटतं. म्हणजे आपल्यालाच तुम्ही जर इथल्या जे काय आहे एन्व्हायरमेंट, त्यात जर तुम्ही स्वतःला चेंज केलं तर म्हणजे होऊन जातं. म्हणजे आता आमचं शेड्यूल पण असंच राहतं की एव्हरीडे आम्ही सकाळी उठून जातो जिमला, एक्सरसाइज करतो. तर मग आणि हे असं इव्हेंटला रजिस्टर केलं की मग ते एक मनात असतं की हां, आता माझी मॅरेथॉन आहे, माझं रन आहे, तर मग त्या हिशोबाने आपण बरोबर प्रॅक्टिस करत राहतो. त्याच्यामुळे मी असं प्रेफर करतो की आधीच बुक करून ठेवायची. म्हणजे एक लाईक आता लेट्स से माझी नेक्स्ट मंथ पण आहे मॅरेथॉन, तर मी बुक का करू ठेवतो ॲडव्हान्समध्ये, बिकॉज ते माइंडमध्ये असतं की मला तेव्हा मॅरेथॉन पळायचे, तर आता प्रॅक्टिस नाही केली तर तेव्हा वाट लागेल. तर हे एक ॲडव्हान्टेज असतं मॅरेथॉन, म्हणजे आधीच तुम्ही रजिस्टर लाईक, बिकॉज लोक काय बोलतात की पळायला कोण पैसे देतं, पळण्यासाठी कोण पैसे देतं, बट देऊन बघा, छान वाटेल. बिकॉज इट्स नॉट अबाउट मनी. येस, इट्स नॉट अबाउट मनी, इट्स युअर पर्सनल एक्सपिरियन्स. आणि म्हणजे असं स्वतःचं काहीतरी आपण अचिव्हमेंट करतो आहे स्वतःसाठी असं वाटतं. आणि खरंच म्हणजे आता आणि हे माझ्याकडून येणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी तर अजिबात स्पोर्ट्सच्या ह्याच्यात नाही. मला असं वाटायचं कशाला उठायचं आहे सकाळी आणि कशाला जायचं आहे. मी तर लग्न व्हायच्या आधी संकेतला बोलायची, हां यार कशाला जातोय, ठीक आहे नाही गेलं तर काय होतं. पण ते असं आहे ना, हां, पर्सनल ओपिनियन माझं तसंच होतं की का करायचं आहे. पण आता कळतं की हां यार चांगलं वाटतंय, कोण गरजेचं आहे. गरजेचं आहे म्हणण्यापेक्षा स्वतःला छान वाटतं. आणि म्हणजे आता मी इथे परत येत होती ना, तर माझ्यात खरंच काहीच म्हणजे असं एनर्जीच उरली नव्हती. पण मग मी एक क्वेश्चन केला स्वतःला, जसं की हे आपल्यासाठीच करायचं ना, आपल्यालाच पुश करायचं आहे. आणि मी मस्त एक आपला हरे कृष्ण महामंत्र लावला मस्त, आणि ते ऐकत फटाफट कंप्लीट केलं. तर येस, म्हणजे सी 5 किलोमीटर इज नॉट अ बिग चॅलेंज, बट being a lazy person like me,
म्हणजे मी आहे थोडी होती म्हणजे, तर माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि बट दिस इज हाऊ यू स्टार्ट नो. आता मी Yes. जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा माझ्यासाठी 1 किलोमीटर म्हणजे काय, अर्धा किलोमीटर म्हणजे पण असं पळायला लागलो की मला एकदम दम लागून जायचा. पण देन मग मी हळूहळू सुरू केलं आणि इट इज लाईक की हाऊ मच यू कीप द कन्सिस्टन्सी. तर मग अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर झालं, 1चे 2 झाले, 2चे मग 3, 4, 5, मग असं 5 किलोमीटर झाले की त्यावेळेस असं मला खूप भारी वाटलेलं, अरे यार मला आता 5 किलोमीटर पळतात आहे. म्हणजे जेव्हा मी इकडं आलो होतो त्यावेळेस लाईक खूपच माझी हेल्थ म्हणजे खराब झालेली होती. बट इकडं आल्यानंतर मग थोडंसं संकेतचं ते रिअलाइज. एकदम ट्रान्झिशन एकदम भारी आहे. म्हणजे कधीतरी आम्ही एक स्पेशल व्हिडिओ बनवू संकेतवर. म्हणजे त्याचं वेट किती होतं तुझं? 82 समथिंग. 82 समथिंग होतं, बट त्याने ऑलमोस्ट 60. 60 पर्यंत आणलं होतं. हां, बट आय रिअलाइज की थोडंसं खूपच कमी झालं, तर मी आता 65 असं 64 मेंटेन करतो. 67 आहे 68 आहे गाईज, खडं बोलतो 68 आहे याचं. कट होण्यावाला आहे. हां, बट पण आज पण पण मी कमी करायला करू शकतो, पण ही मला कमी नाही, करू नाही, देत मला नाही. मला नाही आवडत एवढं कमी वेट. मला 70 पर्यंत चालेल संकेतचं वेट. म्हणजे तुम्हाला असं कदाचित वाटेल की एवढं का सांगते, बट एक माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी स्वतः फील करते की माझं किती स्ट्रेंथ वाढली आहे. नाहीतर एरवी मी थोडंसं पण काही केलं ना, मला लगेच असं व्हायचं, थकली आहे मी, मला नाही करायचं, मला हे नाही करायचं. बट आता असं होत नाही. आता सिंगापूरमध्ये तर एवढं फिरायला लागतं, म्हणजे कुठे पण तुम्ही बाहेर पडले तुम्हाला चालायला तर लागतंच. म्हणजे इवन तुम्ही कॅब जरी घेतली ना तरी पण चालायला लागतं, कारण प्लेसेस अशी, आता सपोज ECPला आलो आहे, आता आम्ही जिथे आलो आहे तुम्हाला दाखवू आता आम्ही इथलं कसं सिनिक रूट आहे. बट इथे पण आलं तरी तुम्हाला इथे चालायला लागणारच. असं नाही की तुम्ही आले आणि एका ठिकाणी बसले, असं नाही. तर तात्पर्य होतं हे होतं सांगण्याचं की उठा आणि हां, करा नाही काहीतरी. मी तर म्हणेन उठा. तुम्हाला नसेल उठणं होत तर तुम्ही 7 वाजता पण नाही काही तर जस्ट वॉक. हां, जस्ट वॉक. तर येस गाईज, प्लीज करा, तुम्ही पण करा काहीतरी एक्सरसाइज करा, सकाळी उठा. निकिता तर देवी. येस, खूप जास्त ज्ञान दिले मी आज, बट ठीक आहे, असं मनातून कधीतरी आलं तर बोलावं. तर हे आहे आमचं मॅडल. दाखव तुझं. टाडा. मेडल. तर यू कॅन कमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स इन दी कमेंट. जर तुम्हाला खरंच माझी जर्नी किंवा माझं एक्सपिरियन्स खरंच 1%, 0.1% पण इन्स्पायरिंग वाटलं असेल ना, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की येस Yes. तू आणि छान केलंयस आणि आम्ही पण थोडंसं ट्राय करू असं. म्हणजे आम्ही असेच जर तुम्हाला आवडत असेल तर असेच आमचे मॅरेथॉन रनचे व्लॉग टाकत राहू. येस, ठीक आहे. तर इथे आहे ईस्ट कोस्ट पार्कचा समुद्र किनारा. खूप ऊन आहे गाईज, सकाळचे 8:30 वाजलेत पण जबरदस्त ऊन आहे. तर आम्ही आता दाखवू तुम्हाला जेवढं काही पॉसिबल होईल साईडनी. तर इकडे पाहू शकता तुम्ही, सगळे लोक काही ना काही ॲक्टिव्हिटी करतायत, सायकलिंग, रनिंग. आणि हे जे आहे इथे एरिया, हे बार्बेक्यूचे एरिया आहेत. बार्बेक्यू पीट असं लोक बुक करतात विकेंडला वगैरे, आणि इव्हनिंगला असं इथे येऊन पार्टी वगैरे होस्ट करतात. गाइस ये जो स्माइल है ना, ती का बरं आली सांगू का? कारण आता कॅबनी चाललोय ना आम्ही नो म्हणून. गाईज, मी कोणालाच म्हटलं नाही कॅबसाठी. कोणीतरी मला प्रॉमिस केलं होतं की मी विदिन टाईम केलं. ॲक्च्युली विदिन टाईम नाही, टाईमच्या 5 मिनटं आधी, आणि मी एक्झॅक्ट टाईमवर केलं आहे. तर ठीक आहे यार, थोडं पर्क्स. ठीक आहे, कारण ॲक्च्युली इथून दूर आहे खूप आमची. आम्ही जिथं अच्छा, राहतो. मला वाटलं गाईज की ह्यानी माझ्या प्रेमापोटी असं केलंय. बाबा मग मी तर मग एकटा असतो तर मी बसनीच गेलो असतो ना, किंवा मग मेट्रोनी. बट आता तू आहे तर मग कारण इथून जवळजवळ 1.5 तास लागेल, आणि आता अशा हालतमध्ये नाही आम्ही की 1.5 तास ट्रॅव्हल करू अजून. या तर आहे गाईज, मला तर अजून एनर्जेटिक वाटतंय. जायचं का मग, करू कॅन्सल? नवीन जोश आहे गाईज, जास्त माझ्यावर जाऊ नका तुम्ही. तर आता आम्ही कॅबचा वेट करतोय. येस, 4 मिनिट्स दाखवते. टायर्ड खूप आणि ऊन आहे, तर आज Tired, but, वाटत नाही की कुठे feeling- घराच्या बाहेर जाऊ आम्ही. वेट, हं. टायर्ड बट बघा. फिलिंग सो गुड टुडे. तेच गाईज, जोश, नया जोश आहे ये. काय गाईज, निकिता बोलते की हे तिचं घर आहे.
तर आधीच्या जन्मातलं का? थांबते का मग इथंच? नाही, आता घर तर माझं नागपूरला आहे, सॉरी पुण्याला पण आहे. नागपूरला पण आहे आणि पुण्याला पण माझं घर आहे. हो काय, माझं पण. आणि माझं सिंगापूरला आहे. तुझं कसं काय नागपूरला आहे? इथे खूप लोक असे एक्सरसाइज करतायत, रनिंग अँड सायकलिंग, बहुत कुछ. हे खूप रेग्युलर आहे गाईज सिंगापूरमध्ये. सुंदर मुली आहेत गाईज, सुंदर मुली आहेत सिंगापूरमध्ये. कुठे? ठीक आहे तुझ्या बाजूला. हां मग तेच तुला कशाला कुठे मुली आहे? कशाला म्हटली ना? हा तर मी काय बाई आहे का? मुलगीच आहे मी. एकच असं म्हणायचं, एकच सुंदर. मला काही दिसतच नाही दुसरं तू सोडून. ओके. सो क्यूटी इज हियर. No guys, not this cutie. I was talking about cab. हॅलो गाईज, तर आम्ही पोहोचलो आहे घरी फायनली. आणि आता उशीर तर झाला आहे, तर आम्ही आता फटाफट रेडी होऊ आणि काहीतरी ब्रेकफास्ट बनवू ना. थकली का तू? तर हा होता आमचा मॅरेथॉन ब्लॉग आणि आता इथंच एंड करतो आम्ही. तर भेटूया नवीन एका अजून पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल दॅट टाईम, बाय बाय, टेक केअर.